यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। नमस्कार, आपण पाहत आहात MH29 मीडिया। आर्णी शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आर्णीत वाहतूक सुरक्षा आणि पार्किंग व्यवस्थेबाबत व्यापाऱ्यांची पोलिसांसोबत बैठक। आर्णी पोलीस स्टेशन येथे मंगळवारी दिनांक 14 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये शहरातील मुख्य व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, आस्थापनांसमोरील भाजी गाड्यांमुळे निर्माण होणारे अडथळे, पार्किंग व्यवस्था तसेच शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत व्यापाऱ्यांना आपल्या आस्थापनांसमोर कोणत्याही प्रकारे रहदारीला अडथळा निर्माण होईल असे बॅनर, बोर्ड, फ्लेक्स किंवा कमानी उभारू नये, तसेच ग्राहकांनी वाहने शिस्तबद्ध पद्धतीने पार्क करावीत यासाठी वेळोवेळी सूचना द्याव्यात असं आवाहन करण्यात आहे। याशिवाय संपूर्ण बाजारपेठेसाठी चौकीदार नेमण्याबाबत सराफा लाईनमध्ये CCTV कॅमेरे बसवणे तसेच स्वतंत्र चौकीदाराची नियुक्ती करणे तसेच मोठ्या व्यापाऱ्यांची मालवाहू वाहने दिवसा बाजारपेठेत येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या। बाजारपेठेमध्ये कोणत्याही संशयित व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचं आवाहनही व्यापाऱ्यांना करण्यात आलं। शहराच्या सुरक्षेसाठी सर्व व्यापारी असोसिएशनने संयुक्तपणे आपल्या आस्थापनांवर तसेच प्रमुख रस्ते आणि रहदारीचे मार्ग स्पष्ट दिसतील अशी ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावे असंही आवाहन करण्यात आलं। यामुळे चोरी, चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग किंवा इतर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मोठी मदत होईल असं बैठकीत सांगण्यात आलं। शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षितता वाढवणे आणि गुन्हेगारींवर प्रभावी नियंत्रण मिळवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचं पोलीस निरीक्षक संजय खदारे, पोलीस स्टेशन आर्णी यांनी स्पष्ट केलं। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी।